Hi. We will start our marathon race of 10th standard with the chapter gravitation. With the chapter gravitation. Then what is gravitation? तर मग सगळ्यांच्या डोक्यात विचार येईल की काय ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे लहानपणीपासून शिकलेले आहे गुरुत्वाकर्षण. मग गुरुत्वाकर्षणचा अर्थ काय आहे? आपल्याला असं लक्षात येते कोणतीही वस्तू वर फेकली तर ती एका विशिष्ट उंचीपर्यंत जाते आणि मग ती परत येते. आणि हे आपण असं म्हणतो की गुरुत्वाकर्षणामुळे कोणतीही वस्तू पृथ्वीकडे आकर्षल्या जाते. तर असं आपलं ॲझम्पशन आहे. तर हेच ती फिनॉमिना ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. त्यालाच आपण ग्रॅव्हिटी सुद्धा म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. आता बघा की एखादा दगड जर घेतला आपण तर त्याला वर फेकतो, ओके, आणि तो परत येते. तर हे एवढी पण सिम्पल फिनॉमिना नाही आहे इन टर्म्स ऑफ. तर जेव्हा सायन्स, इन टर्म्स ऑफ सायन्स, मग जेव्हा आपण जर समजा दगड फेकत आहे तर आपण त्याला व्हेलॉसिटी देत आहे, बरोबर आहे. मग इट हॅज द इनिशियल व्हेलॉसिटी. त्याच्यावर इनिशियल व्हेलॉसिटी अशी काम करून राहिलेली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी दिली नाही तर तो वरच नसता गेला, ओके, गेला. पण जेव्हा आपण पाहिलं असं तर सुरुवातीला त्याचा वेग जास्त असते. जसं वर जाते तसा वेग कमी होत जाते. तर रिझन काय आहे? जसं वर जाते तर त्याच्यावर कंटिन्युअसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला असं उडत असते नॅचरल. त्याचा स्पीड कमी होईल आणि मग तो एका लिमिटपर्यंत जाऊन तिथे त्याची व्हेलॉसिटी 0 होते, ओके. तर आता आपण हे जे दोन घटना आहेत तर ती आपल्याला एकच दिसते की दगड वर फेकणे ही एक घटना झाली आणि तिथून वर खाली येणे. तर याच्यामधले पॉइंट्स पहिले समजून घ्या. पहिले जेव्हा आपण जर त्याला इनिशियल व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करू तरच तो जाईल. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी काही जरी असेल 0 नक्कीच असणार नाही, ओके. तर तो दगड एक ऑप्टिमम हाईटवर जाऊन थांबते. म्हणजेच तिथं त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 झालेली असते, ओके. हा एक सिनेरिओ झाला. खालून दगड आपण कुठं फेकत आहे? वर फेकत आहे. मग त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 झाल्यावर नंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू होते खाली, ओके. तर मग तिथून तो काय करते? खाली येणं सुरू होतो, ओके. तर त्याची सुरुवातीला तिथे इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल. पण जसं तो पृथ्वीकडे येत जाते तर त्याचा वेग वाढत जाते. म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी काय असेल? समथिंग असेल. बट इट इज नॉट 0. कारण तो काय होते तिथे त्याचा प्रवास थांबला पृथ्वीवर येऊन आणि त्याला काय करत असते तर अर्थ स्वतःच्या सेंटरकडे त्याला ओढत असते, कॉन्स्टंटली पुलिंग इट टुवर्ड्स इट्स center, and that's why it falls down vertically downwards. It falls vertically downwards, and this is the phenomenon that is gravitation. तर हा किस्सा आहे. मग आपल्याला गणित सोडवताना हे काम येईल की याला इनिशियल व्हेलॉसिटी फेकल्यावर परत येताना कशी राहते, कुठे 0 असते का, कुठे काय असते का, फायनल व्हेलॉसिटी कशी असते, हे सगळे आपल्याला समजण्यासाठी म्हणूनच सुरुवातीला सांगितलेलं आहे. सो रिमेंबर, ग्रॅव्हिटेशन इज अ नॅचरल फिनॉमिना. इट इज द नॅचरल फिनॉमिना. कोणी करून राहिलेला नाही, नैसर्गिक घडत आहे. सो दिस इज अ नॅचरल फिनॉमिना. आणि मग याच्यामध्ये काय होते तर मोमेंट ऑर अ टेंडन्सी टू मूव्ह टुवर्ड्स द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ॲज इन द फॉलिंग ऑफ बॉडीज टू द अर्थ. मग जे काही बॉडीज आहे, ज्या काही वर गेलेल्या आहेत, त्याची टेंडन्सी असते टू मूव्ह टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे सेंटर ऑफ द अर्थकडे ते मूव्ह होतात ही त्यांची टेंडन्सी असते, ओके. अँड दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. इट इज अ नॅचरल फिनॉमिनन. तर अशा प्रकारचा आहे. मग आपल्याला आता त्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन आहे, नंतर सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स, मग नंतर केप्लर्स लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, देन ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, फ्री फॉल अँड एस्केप व्हेलॉसिटी. तर एवढे पॉइंट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत. सो वी विल स्टार्ट अवर चॅप्टर. कॅन यू रिकॉल what are the effects of force acting on an object? What are the effects of the force acting on an object?
एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याच्यावर काय काय इफेक्ट होऊ शकतात, तर कोणत्याही वस्तूवर जर आपण फोर्स अप्लाय केला तर त्याचं डिस्प्लेसमेंट होऊ शकते. ओके, डिस्प्लेसमेंट होईल. नंतर तो मोशन मध्ये येऊ शकेल. त्याचा डिस्प्लेसमेंट म्हणजे हलेल आणि मोशन म्हणजे त्याला वेग पण येऊ शकेल. नंतर आपण जर फोर्स अप्लाय केला तर काही जणांचा शेप पण बदलते. सो चेंजिंग इन अ शेप, आणि काही जणांची साईज सुद्धा बदलते, साईज ऑफ द ऑब्जेक्ट. ऑल दीज आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ऍक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टवर जर समजा फोर्स ऍक्ट होत असेल तर तिथे काय काय होऊ शकते, डिस्प्लेसमेंट होऊ शकते. दॅट ऑब्जेक्ट माइट बी सेट इन अ मोशन. ओके, त्या ऑब्जेक्टला आपण स्टॉप पण करू शकतो जर फोर्स अप्लाय करू. देन आणि मग शेप मध्ये चेंज येऊ शकते, नंतर साईज मध्ये चेंज येऊ शकते. आणि जर समजा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्याला आपण स्टॉप तर करू शकतो, पण त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज करू शकतो. एखादा चेंडू जर समजा आपल्याकडे फेकला वेगाने तर आपण जस्ट हाताच्या एजने त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो. जर समजा तो स्ट्रेट येत होता, आपण हाताला असं बरोबर जस्ट टचिंग करून त्याला जर जाऊ दिलं तर त्याची डायरेक्शन सुद्धा चेंज होते. That means with the help of the force. So all these are the effects of the force which are acting on the object. Okay, then आता which type of forces are you familiar with? मग तुम्हाला कोणत्या कोणत्या टाइपचे फोर्सेस माहित आहेत? तर the type of forces which are known to us are, it is mechanical force. मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकी, मशीनचा फोर्स आपण पाहिलेला आहे. पाणी वगैरे मशीनमधनं, किंवा मग कोणतेही वस्तू बनवताना मशीनचं युटिलायझेशन, त्याचा फोर्स आपण पाहिलेला आहे. ओके, देन इट इज मस्क्युलर फोर्स. मसलचा फोर्स तर सगळ्यांना माहित आहे की सगळेच यूज करतात, मस्क्युलर फोर्स. देन आपण वॉकिंग रनिंगसाठी सुद्धा मसल्स, आणि मग त्यांच्या फोर्सनी किंवा कोणतीही वस्तू स्टॉप करायची असेल तर फोर्सनीच काम होईल. दॅन इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपलं चॅप्टरच आहे, आणि मग कोणतीही वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होते तर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स. दॅन मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटचा तर मोठे मोठे मॅग्नेट्स असतात इंडस्ट्रियल यूजमध्ये, आणि मग मोठ्या वस्तू उचलून या जागेवरून त्या जागेवर प्लेस करण्यासाठी त्याचा वापर होते, तिथे मॅग्नेटिक फोर्स वापरला जाते. देन दिस फ्रिक्शनल फोर्स. हा जर फ्रिक्शनल फोर्स नसता, घर्षणवाला फ्रिक्शनल घर्षण, तर आपण चालताना स्लिप झालो असतो. कारण ह्या फ्रिक्शनल फोर्समुळे काय होते, तर आपण तिथे बरोबर सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहतो, आणि मग घर्षणामुळे आपण प्रॉपरली चालू शकतो, स्लीप होत नाही. सो फ्रिक्शनल फोर्स घर्षणामुळे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स की याचं बऱ्यापैकी साधं उदाहरण लहानपणीपासून गेलेलं आहे की कंगवा, आणि मग डोक्यावर रब करतात ज्यांना केस आहे त्यांच्या. ओके, तर मग त्याच्यावर रब केले जाते आणि कागदाचे छोटे छोटे तुकडे उचलल्या जातात. त्या कॉमच्या मदतीने केलेला प्रयोग आहे. So there is electrostatic force. So we are familiar with the many forces. Among these, it is mechanical force, muscular force, then it is gravitational force, magnetic force, electrostatic force, frictional force, and many more. So etc. Then मग आता पुढचं तर काय म्हणते, What do you know about the gravitational force? पण त्याच्यासोबत आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की फोर्सेस किती टाईपचे असतात. Forces can also be categorized into the balanced force and unbalanced force. Balanced force माहित आहे, unbalanced force माहित आहे. टग ऑफ वॉर जर माहित असेल, रस्सी खेच, तर त्याच्यामध्ये जेव्हा दोन्हीकडनं जर समजा सारखे जर समजा फोर्स अप्लाय होत असेल तर त्या रोपचा जो सेंटर आहे तिथे जागेवर राहते. ओके, सो इन दॅट केस देयर इज अ बॅलन्स फोर्स फ्रॉम द बोथ द साइड.
फ्रॉम द बोथ साइड. ओके, बॅलन्स फोर्स. पण जर समजा लगेच एकीकडचा फोर्स जर जास्त झाला तर तो सेंटर ऑफ द रोप त्या बाजूनी मूव्ह होते. सो इन दॅट केस दॅट इज अनबॅलन्स फोर्स. अनबॅलन्स फोर्स. बॅलन्स आहे तिथपर्यंत रस्सी केसमध्ये जो रस्सी असते त्याचा जो सेंटर आहे तिथे जागेवर राहते. इट डझंट मूव्ह कारण दोन्हीकडे बॅलन्स. पण ॲज सून ॲज वन साइड गेट मोर फोर्स तर किंवा त्यांनी जास्त फोर्स अप्लाय केला तर सेंटर ऑफ रोप इज शिफ्टेड टुवर्ड्स दॅट साइड. जिकडून जास्त फोर्स अप्लाय केलेला आहे तिकडे शिफ्ट होईल. ओके, तर त्या केसमध्ये काय असेल तर जे ज्या बाजूचा दुसरीकडे शिफ्ट झाला, ज्यांनी ओढलं त्यांच्याकडे शिफ्ट झाला तर त्याची अपोजिट साइड तिकडे नक्कीच फोर्स कमी होता. म्हणजे देअर इज अ अनबॅलन्स फोर्स. सो ऑल दीज आर द फोर्सेस अँड their categorization, that is balance force and unbalanced force. What do you know about the gravitational force? The force which is applied by the earth. Gravitational force म्हणजे काय तर तो फोर्स कोणी अप्लाय केला? इट इज बाय द अर्थ. फॉर व्हॉट पर्पज? टू पुल. पुल म्हणजे ओढणे. टू पुल द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. टुवर्ड्स इटसेल्फ. The force which is applied by the earth for what purpose? To pull the object where towards the center of the earth or towards it. Towards it means towards the center of the earth is called as or is known as gravitational force. Is known as gravitational force. Okay, पहा gravitational force कोणी अप्लाय केला? By earth. मग कशासाठी? To pull the object. कुठे तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो ऑल दिस इज द कॅन यू रिकॉल. ओके, वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज युनिव्हर्सल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. म्हणजे हा कुठेही सापडेल युनिव्हर्समध्ये. म्हणजे इट फाउंड्स एव्हरीवेअर. ओके, दॅट इज युनिव्हर्सल फोर्स. And it acts not only between the two objects on the earth. तर हा फक्त दोन ऑब्जेक्ट आहे अर्थवरचे त्यांच्या दरम्यानच ऍक्ट होत नाही. तर युनिव्हर्स मधल्या कोणतेही जर दोन ऑब्जेक्ट असेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा ऍक्ट होते. म्हणजे पृथ्वीवर जर समजा दोन ऑब्जेक्ट आहे, दोन व्यक्ती आहेत, त्यांच्या दरम्यान सुद्धा फोर्स असते. कोणता फोर्स असते? इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Okay, gravitational force is there in between the two objects which are on the earth, and it is also in between the two objects in a universe or in the universe. Okay, it is in the universe. म्हणजे युनिवर्स मध्ये असो आणि युनिवर्स माहित आहे की अर्थ आपली फक्त आणि मग बाकीचे ज्या मिल्की वेव्हज आहे सगळ्या यांच्या मिळून जे बनलेलं आहे ऑल दिस दॅट इज कॉल्ड ॲज युनिवर्स. ओके, आणि मग आपल्याला अर्थवरच नाही तर मग या युनिव्हर्समध्ये सुद्धा कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. ओके, लेट अस नाउ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. दिस इज द टॉपिक ऑफ आवर सेकंड लेक्चर or next lecture. So I will stop here. Bye.